छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त हिंगोलीमध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। त्याचबरोबर हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे आणि ह्याच विद्युत रोषणाईने हिंगोलीकरांचं जे आहे ते लक्ष वेधलेलं आहे। मागच्या काही दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त हिंगोली शहरामध्ये जे आहे ते विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। क्रीडा असेल, सांस्कृतिक असेल, यासह विविध कार्यक्रमांचं जे आहे ते आयोजन करण्यात आलं आहे। त्याचबरोबर आज रात्री जे आहे ते दीपोत्सव या ठिकाणी पार पडलेला आहे। मागच्या 7 वर्षापासून या ठिकाणी सार्वजनिक शिवजयंती साजरी होते आणि सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचं दरवर्षी आयोजन करण्यात येते। यावर्षीही हिंगोलीमध्ये मागच्या 10 दिवसापासून विविध कार्यक्रम सुरू आहेत आणि याच कार्यक्रम उद्या जे आहे ते आज सकाळपासून जे आहेत ते विविध कार्यक्रमाचं आजही आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि याच हिंगोली वाशिम महामार्गावरती हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे आणि याच पुतळा परिसरामध्ये आकर्षक आधी विद्युत रोषणाई करण्यात आली। त्याचबरोबर भगवे ध्वज लावण्यात आलेले आहेत आणि हेच भगवे ध्वज असतील, विद्युत रोषणाई असेल, त्याचबरोबर पुतळा परिसरामध्ये जे आहेत ते विविध असे याचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे पोस्टरही मोठ्या प्रमाणात लावण्यात आले। या पोस्टरमुळे विद्युत रोषणाईमुळे हिंगोली शहर जे आहे ते भगवमय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मागच्या 11 दिवसापासून विविध कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे आणि आज 11 वाजताच्या सुमारास जवळपास या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य अशी मिरवणूक निघणार आहे। या मिरवणुकीमधील लाठीकाठी असेल, त्याचबरोबर बंजारा महिलांचं नृत्य असेल, यासह विविध नृत्यही सादर करण्यात येणार असल्याचं आपल्याला पुतळा समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे। आणि याच पुतळा परिसरामध्ये आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आल्यानं या विद्युत रोषणाई जे हिंगोलीकर जे आहे ते भारावून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।